जय जिजाऊ जय शिवराय. अमित शहा साहेब, तुम्ही म्हणता की यांना किती आंदोलन करायची ती करू द्या. गुजर आणि पटेलांच्या आंदोलनाचा बेमोड केलाय, तसाच मराठ्याच्या आंदोलनाचा सुद्धा बेमोड करू. आम्हाला आंदोलन कशी हाताळायची असतात त्याचा मोठा अनुभव आहे. अमित शहा साहेब, तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात. गृहमंत्री, तुमच्या तोंडातून हे वाक्य शोभत नाही. आणि हो, आम्हाला मराठ्याच्या विरोधात जाणाऱ्या आदिलशहा, निजामशहा आणि कुतुबशहा याची कबर अजूनही मराठा नाव जरी काढलं ना थर 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 कापते. असे कितीतरी शहा महाराष्ट्रातील मराठ्यांनी संपून त्यांच्या छाताडावर नाचले आणि तुमच्यासारखे शहा तर मराठ्यांच्या हाताचा मळ आहे, मळ. म्हणूनच तुम्ही आमचा संघर्ष सुद्धा सन्माननीय मनोज दादांची एवढी धासत घेतले, एवढी भीती घेतले, त्या भीती फुटीच तुम्ही हे बोललेले आहात. हे आम्ही मराठे जाणून आहेत. म्हणूनच होऊ द्या आता मनोज दादांच्या मावळ्याची आणि फडतुशाची लढाई. आम्ही पण बघतोच तुमचे आणि फडणवीसचे आमदार कसे निवडून येतात ते. शहा साहब और फडणवीस साहब, सो जाओ बेटे, गब्बर सिंह आ रहा है. एकच मिशन 50%च्या ओबीसीतूनच आरक्षण. एक मराठा कोटी मराठा. सरकार, एक गोष्ट लक्षात घ्या, मराठ्यांशी गनिमी कावा करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मराठ्यांच्या रक्तातच गनिमी कावा आहे. तुम्हाला तुमची जागा येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाज दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बांधवांनो, आता खरी गरज आहे तुम्ही तुमचे पक्ष, तुमचे नेते, तुमचे प्रेरणास्थान चुलीत घाला. ते